आत्मचिंतन ही भक्ती आहे त्याचे निरूपण. ही भक्ती अभेदाची, प्राप्ती पांडुरंगाची, स्थिती आनंदाची, मुक्ती ज्ञानाची, अनुभूती त्या व्यापक हरिमय तत्वाची, ओळख श्रीहरीची आणि प्राप्ती सुखाची. सतत सुखामध्ये मन न राहता ते सुख होत. त्या मनाचं रूप बदलत. जे देहाला माझं म्हणत होत ते पांडुरंगाला बिलत. तिथंच विघरत आणि पांडुरंग पांडुरंग म्हणत. त्याचं नाव ज्ञप्ती. ओळखी ज्ञप्ती मध्ये ओळख आहे, भक्तीत प्रेम आहे, सक्तीत संसार आहे, विरक्तीत विचार आहे. असे नाना पॉइंट्स असतात परमार्थात. हळूहळू ते चिंतन करत हृदय मन जेव्हा चिंतन करत तर जीवन पावन होत. जे हृदय वेदाचं ते हातात येत. मन भगवंताच्या सोबत राहत. देहातून ते अलग होत. त्याला जीवन मुक्त म्हणावं लागतं. जे मन देहाला चिटकत नाही, अज्ञानात भटकत नाही, विषयामध्ये अटकत नाही, संसारात सटकत नाही, ते मन राम. ते मन राम. ज्या मनाला भगवंताची ओळख आहे, जे मन चिंतनात तद्रूप आहे, जे हृदय श्रवणामध्ये एक रूप आहे, जे बुद्धी ओवीत सद्रूप आहे, त्या ईश्वराचं सानिध्य आहे. जगताचं नाही तर देहाचं तर नाहीच नाही. त्याला ज्ञान म्हणतात, विवेकाची संपत्ती म्हणतात, तंताची संगती म्हणतात, बोधाची उन्नती म्हणतात, व्यापकाची प्रतीती म्हणतात, ग्रंथाच्या प्रसादाची अनुभूती म्हणतात. हे वेदाचं चिंतन आहे, संसाराचं नाही, कथेचं पण नाही. कथा म्हणजे लीला, व्यथा म्हणजे संसार, आणि सुख म्हणजे परमार्थ, ज्ञान म्हणजे स्वची स्थिती, त्यामध्ये सुखाची प्रतीती. संसारात कधीही सुख लाभत नाही. सुखाचा लाभ म्हणजे परमार्थ, सुखाची स्थिती म्हणजे वेदांत, सुखाचा अनुभव म्हणजे मोक्ष. ह्या नाना अवस्था भोगायला येतात. हे श्रवण. मी कोण कळत? वेदाचं वचन. आत्मभाव जागा होतो. ओवीचं प्रवचन, नामचिंतन प्रवचन नाही. चिंतामध्ये चिन्मयता. साधू सोबत सुख मिळतात, संसारासोबत दुःख मिळतात, प्रारब्धासोबत चिंता मिळतात. आयुष्य कसं खर्चायचं, कुठं फेकायचं, का ते चुरगळून टाकायचं, का ते फालतू वापरायचं, त्याला समजायचं. संसार करणं म्हणजे फालतू. ते संसार नाही, कामापुरता संसार. अति परमार्थ, योग्य व्यवहार, तो वेदाचा सार. योग्य व्यवहार एवढाच वेळ त्या संसारात. पुन्हा नाही, पुन्हा त्याच्या सोबत मनाला एक करायचं, भक्तीमध्ये जिरून टाकायचं, ज्ञानामध्ये समरस बनायचं, बोधामध्ये हृदय एक करायचं आणि श्लोकाच्या भावार्थात हृदयानं शिरायचं. तेव्हा मी कोण कळून त्याचा अनुभवात जगायचं, त्या महात्मा म्हणायचं. तो स्वतःच्या अनुभवात असतो, तो बोधामध्ये पोहत असतो, वेदामध्ये जगत असतो आणि
करावा मध्ये सटकू नये. म्हणून कसं काय करावं ते श्रवणात शिकावं. साधूच्या संगतीत जगावं, वेदाच्या गाभाऱ्यात थांबावं, गीतेच्या श्लोकाला जाणावं, ओवीच्या फलाला भोगावं, त्याला जीवानुमक्त म्हणावं. संसाराला फल नाही तर भोगायचं कामच नाही. म्हणून त्याला जागाच नाही. तुम्ही त्याला जागा दिली, स्थान दिलं नाही, त्याला आहे केलं म्हणून ब्रह्मात जीवन मातीत गेलं. प्राणतीमध्ये जीवन जगणं त्याचं नाव संसार. स्वतःची ओळख त्याचा परमार्थ. स्वतःची ओळख करून घेणं, आयुष्याचं धन पदरात येणं आणि महात्म्याची पदवी लाख लाख करणं, त्याला म्हणतात ज्ञानमय स्थिती. अज्ञानाची अवस्था का ठेवायची? देहाचा संबंध सतत का करायचा? वृत्तीवर का द्यायचं? भगवंतासोबत राहायचं, आत्मरूपाला पाहायचं, चिन्मय बनायचं, देहमय नाही. चिन्मय देहमय का? जे जड आहे त्याला सत्ताच नाही. जर देह जड आहे त्याचा संबंधच नाही. भगवंताची ओळख झाल्यावर तो चित्तात उरतच नाही. गीता कळाल्यावर अज्ञान थांबतच नाही. ओवी हृदयात गेल्यावर हे भाव उत्पन्न होतच नाही. आत्माराम प्रगटल्यावर जगताचं भान होतच नाही. साधून संपत्ती दिली, मोक्षाची स्थिती आली आणि हृदय पावन झालं, वृत्ती शांत झाली, अभिन्न भाव जागा झाला, भिन्न देह बाजूला गेला, परमार्थ म्हणते त्याला. झाला सुफल संसार, झाला लेमाय, देखिले पाय विठोबाचे. म्हणून त्याचे पाय बघा, लोकांचे पाय तोडाव, हे जास्त त्याला कळा. विठ्ठलाचे पाय बघणं, समरूप होणं, म्हणून समाचरण दृष्टी त्याचे पाय समाचरण. लोकांचे वडान तोंडावर पाडाव, त्याला संसार म्हणा. पण त्या पायाकडे जाव, त्याला परमार्थ म्हणा. म्हणून सुंदर ते जाव उभे ते घरी. आज वारीमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम गजेदास माऊली पालखीत असतात, वारकरी सोबत असतात. आनंदाचा गुलाल असतो, परमानंदाची मिठी असते, हृदयात त्याची साठवण असते, मनात त्याची आठवण असते, चित्ताला त्याची प्राप्ती असते, हृदयाला त्याची जाणीव असते, ही मनाची पालखी असते. मन त्या पालखीत राहत, विठ्ठल 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 होत. किती सुंदर मनाची पालखी, आनंदाचा गुलाल, मनात त्याची आठवण, हृदयात त्याची साठवण, चित्ताला त्याची जाणीव, पालखी परमानंदाची मिठी. तिथे आनंदाचा गुलाल उधळतो, मनात त्याचीच आठवण, हृदयात त्याचीच साठवण, चित्ताला त्याची
त्याची पालखी आणि मन तिथं म्हणजे ते अंतकरण विठ्ठल 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 होत. अशी वारी, किती सुंदर वारी अष्टांग. पांडुरंग त्याच्या हृदयाच्या घरी, त्याला म्हणतात खरी वारी. त्याला बघावं, जगावं तर त्याला ओळखावं, आणि जगावं तर त्याला बुद्धीनं मिठीत धरावं, हृदयात त्याला कोरावं, रूपानं उरावं, त्याला वारीत दिलपणावं, त्याला जगणं म्हणावं, त्याला हृदयात धरावं, त्याला भक्तीनं बांधावं, त्याला ज्ञानाने एक व्हावं, त्याच्या सोबत जगावं, त्याला जीवनमुक्त म्हणावं. आणि त्याच्या सोबत विठ्ठल, ज्ञानी महात्म्यासोबत विठ्ठल असतो, एकरूप असतो, सदा असतो, आणि त्याचा ब्रह्मभाव असतो, भक्तीचा गुलाल असतो, मुक्तीचा प्रसाद असतो, ज्ञानाचा चमत्कार असतो, बोधाचा आविष्कार असतो, साधूचा तिचा आशीर्वाद असतो, तेव्हा विठ्ठलाचा स्पर्श असतो. ज्ञानेश्वरी म्हणून विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा, स्पर्श विठोबाचा, आदर्श ज्ञानाचा, संबंध त्या भगवंताचा, ऐक्य त्या तत्वाचं, ओळख त्या हरीची, प्राप्ती त्या आत्मस्थितीची, आणि निवृत्ती देवाची, अनुभूती सुखाची, रीती ज्ञानाची, संपत्ती बोधाची, आवड विठ्ठलाची, ओळख त्याच्या चरणाची, आणि स्थिती त्याच्या ज्ञानाची. हे भेट हृदयाची, हे मिठू बोधाची, ही स्थिती वेगाची, ही अनुभूती स्वची आणि स्वला स्वानुभूती. कधीच नाही, कारण वारकऱ्याचं जे दैवत आहे ते विठ्ठल आहे. वारकऱ्याचा जो जीव आहे तो विठ्ठल आहे, वारकऱ्याचा जो भाव आहे तो विठ्ठल आहे. म्हणून ते चालतात रस्त्यानं जपात जप, त्यांच्यासोबत विठ्ठल असतो. म्हणून वारकरी महान असतो. म्हणून वारकरी महान. प्रेम म्हणजे विठ्ठल, भक्तीचा पोर म्हणजे विठ्ठल, ज्ञानाचा सागर म्हणजे विठ्ठल, वारकरी म्हणजे विठ्ठल. वेदात नसतो, हे लक्षात घ्या. हो माऊली, दर्शन म्हणजे त्याच दर्शन. त्याला आवडत नाही ना आपल्यासाठी तिष्ठत राहिलेले. दिंडी चालली, भगवंत वरी आले, तो कळस आला, कळसा विठ्ठल वारायला, माऊलीचा कळस आला आणि पंढरीच्या कळसावर पांडुरंग वारायला. दोन गुण आहेत वारकऱ्याचे. हो माऊली, गुण आहेत. तेव्हा राम राम बाई, तुमची सिद्धांताकडे नेण्याचा जो माऊलीचा प्रयत्न आहे ते उदाहरण देऊन माणसाला साधकाला जाणू करतात. माऊली ज्ञानोबा काय दृष्टांत देतात आणि काय बोलतात, अर्जुनाला काय सांगतात आणि भगवंत काय बोलतात, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. एक झोपीत राजा झोपला, गाढ झोपला, आणि झोपीमध्ये स्वतःला विसरला.
राजा होता आणि रंक भिक्षा मागायला गेला. तुकाराम विसरला म्हणून रंक झाला आणि जागा झाल्यावर तो भ्रम गेला. मी राजा आहे अशी ओळख झाली. ससाज्ञाना झोपेमध्ये बुद्धी गेली आणि मी देह आहे असं म्हणू लागली. तुकाराम भोगू लागली. ज्ञानानं जागी झाली. मी राम आहे, मी पांडुरंग आहे, तिथं मला जायचंय, त्याच्यासोबत राहायचं, एक ग्रुप व्हायचं. त्याला कळालं बुद्धीला. मग ती बुद्धी भ्रमातून बाहेर आली. मग हा राजा जागेतून झोपेतून बाहेर आला आणि मी राजा आहे म्हणून लागला. मी भिक्षा मागू कशाला? हा दृष्टांत हात दिलाय, तो सांगते तुम्हाला. मिटलवून खरट होती, पण जेव्हा पाडाला येते तुरट बी जात खरट बी जात. तालपट पण गोड होत, त्याला परिपक्व म्हणावं लागतं. तसं ज्ञानानं मन परिपक्व होत आणि अविद्येचं पुढं पण निघून जात. हिरव्याचा पिवळा होतो, मधला पांढरा भाग रस होतो, त्याच्यामध्ये गोड पाक होतो. त्याला ज्ञानाचा ज्ञान रूपी पाक जातो, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. कापल्या जात नाही तर पिकल्यावर हात लावला की मऊ झाल्याशिवाय राहत नाही. पण कच्ची दबवतच नाही. तसं अविद्या संपतच नाही, बुद्धीतून निघतच नाही, देवभाव संपत नाही, आत्मभाव प्रगटत नाही, तोपर्यंत सुख दुःख थांबत नाही. ज्ञानाची रीती, बोधाची संपत्ती आहे, वेदाची संगती आहे, महात्म्याची आशीर्वादाची स्थिती आहे, ज्यामध्ये आत्मभाव प्रगट करून देतात, मनाला विठ्ठल विठ्ठल करतात, हृदयाला बाधित करतात, वृत्तीला निवृत्त करतात, चित्ताला चिन्मय करतात, ज्ञानेश्वरीला आत नेतात. त्याला संत म्हणतात, त्याला ग्रंथ म्हणतात. म्हणून संतांच्या सोबत राहावं, त्याच ज्ञान हृदयात न्यावं, मग स्वतःला पाहावं, जीवन मुक्त बनावं. ही रीते जगण्याची रीती आहे आपली. बाकीच काय मिळतं संसारात? भौतिक धनसंपत्ती, पुत्र पौत्र, घरदार, कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. पुढं नाही, पुढं नाही. आहे का पुढं? ज्ञान मंदिरात यायचं, भक्तीमध्ये रोळायचं, संताला भेटायचं, ओवीला खेटायचं, श्लोकात थांबायचं, ज्ञानमय जगायचं, अज्ञानातून निघायचं, बोधात रंगायचं, वेदामध्ये जगायचं, त्याला ज्ञान म्हणायचं. ह्या देहाचं फल संपलं, आयुष्याचा रस गळाला, संसाराचा फेस गळाला. फेस आहे संसार, मध्ये काहीच नाही. फेस दिसतो पण काही नसतं, फेस दिसतो पण ते नसतो वास्तविक. तसा संसार दिसतो जगत रूपानं, पण ते नसतो, तो भासतो अविद्येमुळं. अविद्या मरती ज्ञानामुळं, जीव तरतो मोक्षामुळं, मी कोण कळतं वेदामुळं, आत्मत्वाची प्राप्ती होती साधूमुळं, ऐक्य होतं महावाक्यामुळं, आत्मप्रतीती येते बोधामुळं, मी तोच आहे कळतं ज्ञानामुळं, आणि त्याचा अनुभव मिळतो संतामुळं. मुलगा मोठा होतो, दुसऱ्या 12 वर्षामध्ये डिग्री घेतो आणि बंडल घेऊन घरी येतो. तसं पहिल्या 12 वर्षाचा
बुद्धी जागी होती. दुसऱ्या 12 वर्षाच्या तपात ब्रह्म होतं आणि हृदय सुखानं भरून जातं, अज्ञान मरून जातं, जीव तरून जातो आणि हृदय पांडुरंग होतं. त्याला वारकरी म्हणावं लागतं. पांडुरंग हरी वासुदेव. वारकरीच वैभव पांडुरंग. आणि पंढरी ही आमचा प्राण आहे. दोन, एक पंढरी आणि एक माऊली, एक मा आणि एक बाप. दोन असल्यावर तिसरा कशाला? संभाळते ताप मला गॅरंटी ना. मायबाप असल्यावर कमीच नाही, ज्ञान असल्यावर भीतीच नाही, देहभाव जिवंत असल्यावर दुःखाला कमीच नाही, आत्मभावात सुख संपतच नाही, प्रारब्ध उरतच नाही, ते तुम्हाला शिवतच नाही, येत समोरून जातात. हे जीवनमुक्ताचं खाट कळालं. परमात्मा प्रारब्ध समोर पण शिव टच करत नाही. जीवनमुक्त त्याला भेट नाही, त्याला फाडून टाकतो, प्रारब्धाला गुंडाळून टाकतो, त्याचा सुरगडा करतो आणि ज्ञान कमवतो, आत्मस्वरूप बनतो, वेदामध्ये नसतो, पांडुरंग बनतो. प्रारब्ध काय करत बाजूला संबंध, ह्याचा संबंध तर बाकी संबंध कशाला? हा संबंध संपला, बाकीचा बाजूला गेला. ज्ञानी म्हणते त्याला मोने संबंध टाका ज्ञानानं, त्याला ओळखा बोधानं, त्याला एक व्हा वेदानं, त्याच्या अनुभवात जगा संत संगानं, त्याच्या प्रतीतीमध्ये राहा मोक्षानं. त्याची प्रतीती घ्या ओवीनं, त्याच्याकडे जा बोधानं, विठ्ठल व्हा भक्तीनं, त्याच्या सोबत राहा मुक्तीनं, त्याला प्राप्त करा भक्तीनं, त्याच्या संग एक व्हा मुक्तीनं. त्याला वादी म्हणा, तो कसाही असो. आई आई असते, पुत्र पुत्र असतो, मध्ये त्र असत, आई मध्ये त्र नसत, आई मध्ये ईश्वर. पुत्र ब्रह्म ईश्वर नाही, पण आई ईश्वर, म्हणून ते प्रेम आहे. दृष्टांतातून सांगतात, एक राजा झोपी गेला. राजा होता, निरंक असं वाटलं, झोपेमुळं स्वप्न पडलं, मी भिक्षा मागाय, मी भिकारी रंग आहे, माझ्यापाशी काहीच नाही. पण जागा झाला तो राजवाड्यात आहे, तसं ज्ञान झालं तो आत्मभवनात आहे. बाप साधकाचा माय बाप, दरुषणी हारे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णीये निगतीची टीका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. माझा ज्ञानोबा आहे, मी ज्ञानोबाची आहे. ज्ञान म्हणजे ज्ञानोबा, ते कळणं म्हणजे त्याचं होणं, त्याच्या अनुभवात जाणं म्हणजे ज्ञानराज होणं. ज्ञानियाचा राजा कोण आहे? माझा ज्ञाना. कोण आहे तो? ज्ञानाचा राजा.
वैभव रामाचा. भिंत पडली वैभव गेलं, देह पडला सोनं चांदी गेलं, अज्ञान पडलं मन पांडुरंग झालं. अप्रतिम माऊली. त्याच्या अनुभवात जाणं म्हणजे ज्ञान राज होत, अज्ञान पडलं म्हणजे मन पांडुरंग. अष्टांग दंड. काय बोध आहे माऊली. लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची. मी त्यांची लाडकी. मुलगी माझ्या हृदयात भरून दिलं, माझा लाड केला. म्हणून संताची आहे, कुणाची नाही आता. नो, मी त्यांचीच आहे आणि त्यांचीच राहणार. एक साधकाची, एक संताची, बाकी नाही कुणाची. हो माऊली. लाभ घेणं म्हणजे मोक्षात येणं आणि गुरुची कृपा होणं म्हणजे अज्ञान जाणं. बापरे, अद्भुत सुंदर. काय कोटी होती, खूपच छान. एक उदाहरण देते. मस्तच येत नाही आणि ही संपत्ती पुढे येत नाही, आम्हाला भीक मागायचं करत नाही. ही संपत्ती पुढे त्या संपत्ती भीक आहे, भीक. माऊली. चैतन्यच देहाकार आहे. आपला विसर झाला, ते चैतन्याचाच आविष्कार देह रूपाने झाला. ते देह चैतन्य रूपाने प्रगट झालं, पण माहित नसतं अज्ञानी लोकाला. चैतन्यच देहाकारे, आभास होणे आविष्कारे, देहपणे चैतन्य देह रूपाने नटलं. विवर्तवाद चांगले ज्या सांगत तुम्हाला. चला, जया विचाराच्या देशी. आता विचार सुरुवात. जया विचाराच्या देशी. वेदांतामध्ये विचाराला महत्व आहे, भक्तीमध्ये प्रेमाला महत्व आहे, संसारामध्ये पैशाला महत्व आहे, नात्याला नाही. आई बात समज में पैसा पुढे नाते लोक संपवतात. विचित्र नाते असतात, लोकांच्या हृदयात पुढे करतात. त्याला नातं म्हणावं लागतं. समजून घ्या ना, कमी जास्त वेळ काळ समजून घ्या. नातं टिकवा. पैसा टिकणारा नाही, पण नातं टिकलं तर पैसा संपत नाही. इतकं धन तो देतो. कळालं? विचाराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐशी. त्याला जीव का म्हटले? जीव नावानं जो प्रसिद्ध आहे तो कोण आहे हे तुला सांगणार आहे. अर्जुना ऐकतो हो देवा. विचाराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐशी. त्याला जीव नावानं तो प्रसिद्ध आहे, तो कोण आहे तो मी तुला सांगणार आहे. तू निवांत आहे, तुझं स्वरूप तुला आहे. जीव म्हणजे कोण तुला कळणार आहे आणि त्या तुझं अज्ञान संपणार. तुझा आणि माझा ते एक होणार आहे. म्हणून ऐक. विचाराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐशी. तो जीव नावानं जो प्रसिद्ध नाही या जगात, तो कोण आहे सांगू? बोला देव. जेने भास केली देशी. जी भाषा देहाला धरून बोलल्या जातं ना, त्याच्यामध्ये राहणारा जो जीव आहे ना, तो प्रत्यक्ष शिव आहे. पण तो कसा आहे तुला सांगतो. अघवाविषयी ह्या सगळं सांगणारे जीव, देह,
वेदाचा विचार सगळं तुला बोलणारे, तुला ज्ञान देणारे, तुला माझ्यात घेणारे, तुला देहावर ठेवणार नाही. तुला गीता सांगतोय अर्जुना, म्हणून देहभाव टाकला जातो तुझा. विचारानं, श्लोकानं, गीतेनं तुझ्या अध्यात्मी प्रगटतो, तुला बाहेर दिसणारा तुझ्या सोबत नांदतो. तो वेदांताचा प्रसाद आहे. ज्या वेदांमुळे मी तुझ्या हृदयात प्रगटतो तो वेदांताचा विचार आहे. त्या विचारानं तुझ्या हृदयात मी प्रगटतो आणि अविवेकानं भेदभाव वाढतो. विचारानं मी प्रगटतो, दुर्व्यवहारानं पाप प्रगटतं. हे तुला कळतं का? हो देवा. दोघांचा संवाद आहे, जगाचा उद्धार आहे, जीवाचं कल्याण आहे, परमार्थाचं हे गुणगान आहे, योगी सौख्य निधान आहे. हे ज्ञानाचं धन आहे, ज्याला मिळालं तो भाग्यवान आहे. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, ती म्या केली म्हणे भ्रमे. एक करता येणे नामे बोलिजे जीवा. येथे करता येणे नामे बोलिले जीव. तो करता बनला, तो कर्माकडे गेला, त्यानं मना सोडलं, त्यानं प्रकृतीला मन जोडलं, ते अज्ञानावर त्या वेढलं, तो करता झाला. त्याला जीव म्हणतात. तो जीव जीव नसून तो प्रत्यक्ष मीच आहे. पण ज्या प्रकृतीच्या कर्माला त्यानं बुद्धीमध्ये खेचलं आणि कर्माला तो एकरूप झाला, कर्तेपणा त्यानं जिवंत ठेवला, अकर्तेपणा तो विसरून गेला. अज्ञान म्हणते त्या बुद्धीला. आत्म्या केली म्हणे भ्रमे म्हणजे देवा. अरे अर्जुना, प्रकृती म्हणजे तीन गुणाचा आविष्कार ज्या अंतःकरणात होतो, ज्या वृत्तीचा सोबत गुणाशी येतो, गुणाच्या शक्ती वृत्तीत जाती आणि वृत्ती देहाला धरून कार्य करती, ती जडाला हालचाल होती. ती माझी संपत्ती, माझ्या संबंधानं प्रकृती हालचालीत होती. आणि प्रकृती म्हणजे माया, माया कार्यरत होती, विकाराला सुरुवात होती, आकाराची हालचाल होती. ती देहाची स्थिती. होती जडाला बुद्धी मी आहे म्हणते, देहाला म्हणजे प्रकृती. त्या प्रकृतीमध्ये मी आहे पण माझी ओळख नाही, हा हे नाही, पण त्याचा संबंध नाही. भ्रमे ती म्या केली म्हणे भ्रमे. प्रकृतीनं केलेला व्यवहार बुद्धी पकडते, पण ज्याच्यामुळे झाला व्यवहार त्याला सोडती, तो मी. कळतं ती प्रकृती. ज्याच्या संबंधानं होतं तो मी, जो व्यवहार होतो ते गुण, जी हालचाल होती ती शक्ती आणि ती माया. हरिओम हरिओम. फार कठीण. हा खोले भाऊ, हा सूक्ष्म हा वेद आहे, ज्ञान आहे. आनंदाचा तिथं गुलाब उधळल्या जातो, तिथं अनुभूती ईश्वराची येते. तो सतसंग आहे. सत्य म्हणजे स्वरूप आहे, संग म्हणजे संबंध आहे, आनंद म्हणजे त्याचं रूप आहे, त्याची प्राप्ती म्हणजे ओळख आहे, त्याचं ऐक्य म्हणजे मोक्ष आहे, त्याच्या रंगात रंगणं म्हणजे महात्मा आहे. गरमी ती म्या केली म्हणे भ्रमे. एक करता येणे नामे बोलिले जीव. त्याला करता म्हटलंय कुणाला? त्या प्रकृतीच्या द्वारे होणाऱ्या कर्माला, कर्माचा तो करता. प्रकृतीच्या द्वारे गुणाच्या साह्यानं, शक्तीच्या संगतीनं, वृत्तीच्या सोबत साह्यानं जी प्रकृती कर्म करते त्या प्रकृतीला करता म्हटले. आणि ज्याच्या साह्यानं तो करतो तो जीव म्हटले. जी करती ती प्रकृती आणि जो करायला लावतो तो जीव.
पाहून जगा ओढात नांदा आणि मग वेदाला बोला तोपर्यंत जमत नसते. पटराम ऐकत बसा. 30-27 ओळी. मग पातियांच्या केशी एकच उठी दिठी जैसी मोकळी चौरी ऐसी चिरी व गमे मोकळी चौरी ऐसी चिरी व गमे. चौरी म्हणजे डोळ्याच्या पापण्या. पातियाच्या केशी पापण्याच्या केसातून दृष्टी एकच बाहेर निघती जगाला बघती. पण बाहेरच्या लोकांना दृष्टी चिरल्यासारखी वाटती. पण त्याला जग चांगलं दिसतं. त्याची दृष्टी एकाकार असती. पण पाहणारा ती चिरली दिसती. तसा मी एकच असतो. पण भिन्न व्यवहाराला मी कारण असतो. बाहेरच्याला भिन्न भिन्न वाटतं दृष्टी. त्या पापण्या भिन्न आहे का तसा व्यवहार भिन्न आहे. पण परमात्मा व्यवहाराचा भिन्न आहे. हे ज्याला कळलं तो माझ्याशी अभिन्न आहे. ते अहून भिन्न आहे. मग पातियांच्या केशी पापण्याच्या केसावर एकच उठी दिठी जैसी अनंत पापण्यातून दृष्टी एकच बाहेर येते जगाला पाहती. पण समोरच्याला त्याची दृष्टी चिरली काय वाटतं. कारण पापण्या असंख्य आहे. तसा व्यवहार असंख्य आहे. पण त्याला अधिष्ठान एक आहे. तो मीच आहे हे ज्याला कळतं त्याला ज्ञान मिळतं. त्याचा ज्ञान पळतं. ऐक्यभाव जागा होतो. भेद संपून जातो. तो स्वानंदात येतो. तो मला प्राप्त होतो. त्याची वारी सफल होती. कारण त्याला अज्ञान झाला. त्यानं अज्ञानाला मारी तो त्याची झाली वारी. दीपाची तो ते अवलोकू गवाक्ष भेदू अनेकू आवडे का घरा आतुर एक. दीपाचा जो बरोबर नव्हे बरोबर आहे. दीपाचा तो अवलोकू बघा घरातील एक दिवा लावला आणि त्या घराला अनेक खिडक्या येतात. अनेक खिडक्यातून तो बाहेर गेला. एक प्रकाश नाना झाला पण दिवा तर एकच झाला. पण खिडक्यातून तो अनेक झाला. त्याचा आत्मा एक झाला. जगत रूपानं नाना झाला. हे कळतं त्याला तो जीवन मुक्त बनला. ज्ञानाची साक्ष देतात. जगताला बंद भस्म करतात. वृत्तीला ब्रह्म करतात. हृदयाला मंदिर करतात. जीवाला आत्मरूप करतात. त्याला सोडायचं. संजीवन नावली बोलवायले. ज्ञानाला आत ठेवायले. बुद्धीला ब्रह्म करायले. जगतातला पाप करायले. अज्ञानाला साफ करायले. त्यांना सोडायचं आणि बोंबलं देण्याचं. इंडा त्याला प्राप्त करावं मग हिंडावं. लायसन टाकावं आणि जगात फिरावं. लायसन नाही तर कलंका वाचून काहीच नाही. दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जे. एका घरात दिवा लावला मोठा. त्याच्या गवाक्ष खिडक्यातून तो प्रकाश नाना खिडक्यातून नाना झाला. पण दिवा तर आत एक होता. हे कळलं झाला. तो दिव्याकडे आला. खिडकीकडे नाही गेला. आणि एक म्हणजे परमात्मा रूपी दिवा आहे. त्याच्याकडे आल्यावर खिडक्या कशाला आणि खिडक्या बघितल्यावर दिवा कशाला. दिवा कळतच नाही. म्हणून संसारी लोकांना खिडकी माहित नसते. मरते ते. दिवा कळतच नाही त्यांना. खिडक्या आणि मला इतकं आणि मला तितकं ते धुंद मरतेच. मी अशी मिट्ट्या आणि मी या ज्ञान कधी ग तुला. ती म्हणते ते माहित नाही मला. माहित नाही म्हणते ज्ञान. भजन करते की मी नाम घेते की ज्ञान ग. जाऊ दे कोणीकडे मी ज्ञानाला. ज्ञानाला जाऊ दे. बाकीच्या पसारा घेते.
माय अवघड आहे असं लोकांचं, अवघड आहे. एका धरून राहू नका. तसा बीजातून मूळ, बीजाला मूळ फुटतं ते खाली जातं, ते पाण्यापर्यंत पोहोचत आणि त्या पाण्याच्या द्वारे ते बीज पानाला, फुलाला, फळाला प्रगट करत, वृक्ष नाव येत. पण जर मूळ नाही तर वृक्ष नाही, फल नाही, फूल नाही. तसं मूळ ज्ञान नाही तर तुझ्या जीवनाला अर्थ नाही, फल नाही, फळ नाही, काहीच नाही, महत्व देत नाही. इकडे ये मग कुठे येड भान 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 अक्कल नव्हती का? काय करावं जगाव. कुणाच्या संगतीनं कसा उद्धार होतो, कुणाच्या बोधानं कसं मन स्थिर होत, कोणाच्या कृपेनं अज्ञान कसं मरून जात हे कळत नसतं जगाला. म्हणून सोडते चांगल्याला धरते तू मंगळ्याला. मधू दे, हिंडू द्या, कुठं बी जाऊ द्या, मधू द्या, आपलं काय चाललं. अवघड आहे अशा लोकांचं. आराम सोडू नये, ग्रंथातलं मन काढू नये, अज्ञान झाडल्याशिवाय जगू नये आणि बोधात बुद्धीला ठेवल्याशिवाय व्यवहार करू नये. बुद्धी बोधात, व्यवहार जगात. बुद्धी बोधात, व्यवहार जगात. आनंद हृदयात. त्याला भजन म्हणावं. हो माऊली, हेच खरं भजन. किती सुंदर सांगितलं. पुरुष जैसा अनुर एकच पुरुष जैसा अनुसरत नवारसा नवी दायसा आवडो लागे. एकच पुरुष नवरसाचा आविष्कार झाल्यावर तो नवरसाचा अनुभव घेतो, पण पुरुष एकच असतो. नाना होत नाही, पुढे गेले. तसं जगत नाना आहे, तो एक आहे. पण जगात तो एक कुठेच जातोच आहे. नाना दिसून नाही, एका वाचून जगत नाही. हे कळलं अज्ञान टिकत नाही. मुलांनी नारायण असाच दे साथ, ही साथ दे तुला, तू मला साष्टांग नमन तुझ्या चरणाला. काय वाणी वेदाच्या सोबत आहे. राम राम राम. बरं सध्या अभ्यास पण तेवढा नाही बरं का माझा. थोडाफार तर आविष्कार बघतो, नाना रसाला प्राप्त करतो. एक जाणणे ते म्हणजे तसं एक पुरुष नवरसाला उत्पन्न करतो बघतो, देवी तसं बुद्धीचे जाणणे. जाणणं हे बुद्धीचं स्वरूप आहे. तर धर्म म्हणजे जाणणं, बुद्धी म्हणजे जाणणं, जाणे. ऐका, देवी बुद्धीचे एक जाणणे श्रोत्रादी भेदे बाहेर इंद्रियपणे फाके जे का. बाहेर इंद्रियपणे फाकणे जे का. श्रोत्रादी भेद येणे. श्रोत्रादी म्हणजे कानाच्या द्वारे ऐकणं, त्याला श्रोत्र म्हणतात. त्याला काय म्हणतात? श्रोत्र. हे नाना ज्ञानेंद्रिय येतं. डोळा, नाक, जिव्हा हे 5 इंद्रिय मुंडक्याच्या वरच आहेत. ज्ञानेंद्रिय हे नाना पाच कळणं. हे नाना जरी इंद्रिय असले तर रस पण कळतो, सुगंध पण कळतो, डोळ्याला जगत पण कळतं, कानाला शब्द पण कळतो. कळतो म्हणजे जाणणं, जाणणं म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे मी. त्या बुद्धीच्या द्वारे मी जाणून देतो. पण बुद्धी तत्व हे जाणण्याचं माध्यम आहे. पण जाणणं म्हणजे मी आहे. 5 द्वारातून मीच असतो. जाणणं माझ्यामुळे असतं. बुद्धी म्हणते मला कळत. भेटे येणे. श्रोत्र, डोळा, नाक, कान, जिव्हा, रस, सुगंध हे सगळ्याच ज्ञान तो एकच घेतो, एकामुळेच येतं.
पण तो माहित नाही. बुद्धिमंती मला कळाल भेटे बुद्धीचा त्याच्या संबंधानं कळालं. बुद्धी तत्व तेजानं मिळालं तर हृदयामध्ये प्रगटलं. ती बुद्धी ही एक वृत्ती आहे आणि तो हा वृत्ती वाचू नये. तो परमात्मा आहे. बुद्धी अनात्मा हे ज्याला कळालं तो पण परमात्मा आहे. राम त्या बोधाला त्या वेदाला मायबाप साधकाला काय शब्द आहेत. बापरे बाप लिहा असं बोध या उलटा सुलटा पण पूर्ण ओवीचा सार आहे. आत्मसाक्षात्कार हा वेदाचा भांडार आहे. हा गुरुचा आशीर्वादाचा चमत्कार आहे. सोपं नसते. बोला बरं मी थांबते. एक ओवी सांगा बरं. मी कोण कळालं सुखात रमती. मी कोण कळत नाही बुद्धीला तेव्हा दुःखालाच बघती. जेव्हा तिला मी कोण कळालं सुखातच जगती. विविध करण ते प्रतक विविध करण कर्माची या कारण ते वेगळं हे कर्माचं कारण आहे. तिसरे गाजान नपनंदना ते पृथ्वी प्रतक विविध करण. जे तिसरं जे कारण ज्या ज्या इंद्रियातून जे जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला जे इंद्रिय कारण होतात ते कर्माचं तिसरं कारण. ते प्रतक विविध करण कर्माचे या कारण तिसरे राजान नपनंदना. राजाचा पुत्र अर्जुना नपनंदना. राजपुत्र आहेस तो पंडुपुत्र आहेस. हे ज्या इंद्रियातून जे जाणणं होतं ते इंद्रिय या कर्माला तिसरं कारण आहे. कळाला प्रार्थना हो देवा हो देवा कळाला. त्या कर्माला कारण तिसरं इंद्रिय मी नाही. मला वाटायचं मीच कर्म करतो पण इंद्रिय कर्म होतं. हे तुमच्यामुळे हृदयाला कळतं. मन पावन होतं. कर्मातून ते बाहेर येतं. तुमच्यासोबत सहज जात तुमच्यासोबत सहज राहतं आणि तुमच्यामुळे त्या मनात साहित्य होतं. तेव्हा तुम्ही महान आहेत. आमचं मन फार लहान आहे. कुठेही जात कुणाला चिटकत का चिटकत देवा अविद्येमुळं. कुठं भटकत विकारामुळं. कुठं अटकत मोहामुळं. का दुःख भक्त वेदामुळं. का त्याला आम्ही कोण कळत ज्ञानामुळं. धन्याज दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. धन्याज दीन संत दर्शनाचा मज वाटे त्यासी आलिंगन द्याय. मज वाटे त्यासी आलिंगन द्याय. कडान सोडावे चरण त्यासी. धन्याज दीन संत दर्शन. दक्षिण झाले माऊली रोज परब्रह्म श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला मला एक ओवी लिहू द्या. कर्माचे या कारणे तिसरे गाजान नरपनंदन आणि पूर्व पश्चिमी वाणी निघाया ओघाची वेळ. होय नदी नद पाणी एकच ती. पूर्वेकडून पाणी येतं पाऊस पडल्या पश्चिमेकडून पाणी येतं. एकूण नदी वाहत येते एकूण ओढा वाहत येतो. ओढा जरी नाव असलं नदी जरी नाव असलं पण पाणी एकच आहे. जगत जरी नाव असलं जीव जरी नाव असलं जगदीश्वर नाव असलं मात्र चैतन्य एकच.